श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरून या ठिकाणी तब्बल 400 किलो भेसळयुक्त पेढा जप्त करण्यात आलाय। श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशाच वेळेला 400 किलो भेसळयुक्त पेढा जप्त करण्यात आलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय माहिती आहे याबाबतची? राजा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सध्या यात्रा भरलेली आहे। श्रावण षष्ठी यात्रा आहे आणि या यात्रेचा फायदा घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जे मेवा मिठाई विकली जाते त्यामध्ये भेसळ करण्यास सुरुवात केलेली आहे। या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून 4 ते 5 लाख भाविक दाखल होत असतात। त्यांना हे भेसळयुक्त पेढे, बर्फी आणि हलवा विकण्याचा प्रयत्न झाला। हा प्रयत्न सध्या काही ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आल्यानं याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। साधारण 400 किलो भेसळयुक्त पेढे, मावा, बर्फी या ठिकाणी असल्याचं आढळून आलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर श्रावण महिन्यामध्ये मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते आणि याचाच फायदा घेत, गैरफायदा घेत खरं तर व्यापाऱ्यांकडून अशा पद्धतीनं भेसळयुक्त मिठाई विकली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।